ईदची सुट्टी 17 ऐवजी 18 सप्टेंबरला, 17 तारखेला अनंत चतुर्दशी असल्यामुळे सरकारचा निर्णय। गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रील्स बनवणाऱ्यांना पुणे पोलिसांची तंबी। पुणे पोलीस आयुक्तालयात बोलावून रील स्टार्सना इशारा। कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अश्लील नृत्य, मंडळाच्या कार्यकर्त्यांसह 4 नर्तकींवर पोलिसांची कारवाई। सुपरस्टार विजय थलपती करणार शेवटचा सिनेमा। थलपती 69 साठी तब्बल 275 कोटींचं मानधन। भारतीय सिनेविश्वातील सर्वात महागडा सिनेमा ठरणार। धुळे कांचनमध्ये भर दिवसा गोळीबार, 1 जण जखमी। गोळीबाराचं कारण अद्यापही अस्पष्ट। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष। राहुल गांधी, प्रियंका गांधींच्या 15 ते 20 सभांचं नियोजन। उद्धव ठाकरेंचा उद्या संभाजीनगरचा दौरा। पैठणचे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ करणार ठाकरे गटात प्रवेश। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख विधानसभा लढण्याची दाट शक्यता। अमरावतीतील मोर्शी वरुड मतदारसंघातून उमेदवारीची चर्चा। विधानसभेसाठी भाजपचा ॲक्शन प्लॅन तयार। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादवांकडे विशेष जबाबदारी। यादव आठवड्यातील 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। वाहतुकीच्या त्रासामुळे हिंजेवाडीमध्ये येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या। आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही। पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप। पुण्यात नियम डावलून अजित पवारांकडून ईव्हीएम प्रचार रथाचं उद्घाटन। तहसीलदार ज्योती देवरे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआय आठवले गटाची 10 ते 12 जागांची मागणी। मित्रपक्षांना यादी देणार असल्याची आठवलेंची माहिती।